मधल्याचं बरा. मी बसले की बाहेर जाता, तुम्ही बसलास की बाहेर जाता, म्हणजे काय प्रश्नच येणार नाही बोलायचा. दोघांची बारी पेटवून बुवा बाहेर गेले हरकत नाही. वरी सांगितलं हे दोघा जणांचा आता पेटणार तर 100%, कारण मी पण सुधार आहे बुवा, तुमच्या माहितीसाठी सांगते. एक लक्षात घ्या, ज्याच्या जीवावरती बुवा तू भजन करतच नाही हे कर्मचारी इकडे बघ, तुझ्यासाठी सांगते. ज्याच्या जीवावरती तू भजन करतस ना संतांच्या, त्या पुंडलिकात तू वाईट म्हटलास, एक लक्षात ठेव. आणि त्या पुंडलिकात व्यसन असं सांगितलं. अरे सकाळी उठून तुझ्यासारख्या कर्मचारी बुवाचं तोंड बघू नये, म्हणजे याची विद्वत्ता किती आहे लक्षात घ्या तुम्ही. आणि ही बारी लाईव्ह चालू आहे, लाईव्ह. ह्यो विषय तिथपर्यंत पोचलो ना, कर्मान मरशील. अरे असे किती गेले राजा, ज्याच्या जीवावर भजन करतच ना पुंडलिका, ज्या पुंडलिकात एवढी ताकद होती, त्याने गेली 28 युग त्या परमेश्वरला विटेवर उभं केलं. त्याला तू काय म्हणतो, त्याला व्यसन होती तो, म्हणजे तू त्याचा स्वतः समजतस की काय ए गुलामा. म्हणजे बुवा काय विषय, म्हणून मी सांगितलं बसल्या काय सांगितलं की ह्यांच्यावरती माझा भरोसा, पण त्याच्यावरती माझा भरोसा नाही. कारण का, त्या स्थानाला महत्व काय मंडळी, बोलता बोलता आपण काय बोलून जातो ना. कसं विषय, 500 भेटले 200 भेटले म्हणजे काही बोलायचं, तुला जेवढी माहिती आहे ना तेवढाच बोले. उगा त्याच्या भानगडीत तू पडा नको. तू माझी विमान काय उडवणार, तुझं विमान आता खाली पडला. एक होला तर तुझे 2 होल करीन, लक्ष दिला. ह्या तुझ्या एका वाक्यावर तुझ्या भांडणाची बुवा माती झाली, लक्षात ठेव. भक्त पुंडलिकासारखा श्रेष्ठ संत या आपल्या महाराष्ट्रात नाही, आणि त्याला तू वाईट म्हटला. त्याच्यामुळे बुवा मी तुमचा काय बोलणार नाही. म्हणून मी बसल्यावर सांगितलं की तिन्ही बुवांचे संस्कार या भजनातून दिसणार. त्याच्यामुळे तुमचं वाईट बोलूची मला गरज नाही. माझी जेवढी विमान तुला उडवूची तेवढी उडव, समजलं. ओके, आता कसं वाटतं, तू काय उडव बघ, लक्षात घे. तू किती उडवलास तरी लोकांना काय, आज तुझ्या एका शब्दामुळे काय तुझी परिस्थिती येते तुझा, आता त्याचा विचार कर तू, त्याच्या खालचे कमेंट वाच. त्याच्यामुळे माझी तुला विनंती आहे, ह्याच्यानंतर भजन करताना आपल्या संतांनी दिलेल्या वाङ्मयावर किंवा संतांना बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. बोला, लक्षात करा. ह्या भगवंतानंतर संतांनी दिलेला वारसा हो आपण चालवतो. त्याच्यामुळे नाहीतर तुका भजन करूचो अधिकारच नाही. जर त्यांना तू वाईट म्हटलंस तर तू उद्यापासून भजन सोडून दे, आणि आताही घरात गेलास तरी माका काय फरक पडत नाही तुझं. कारण सत्य आहे ना, ज्या संतात एवढी ताकद आहे गेली 28 युग भगवंताला उभं करण्याची. दादा आता कसा थांबला तुझा, नाही कसं विषय, त्याला बरा वाटला. त्याला कसा वाटला की गौरवला बोललो म्हणजे गौरव चिडणार. पण आपण काय बोलतो ना बुवा, आपण जेव्हा जन्माला येतो ना मंडळी, जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याला बोलायला शिकायला फक्त 1 ते 1.5 वर्ष लागतं. पण काय बोललं पाहिजे हे शिकण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य निघून जातं. त्याच्यातलं याचा विषय आहे. त्याच्यामुळे त्याला पैसे मिळाले. शेवटी एक समीर कदम म्हटल्यानंतर कोकणातलं एक मोठं नाव आहे, आम्ही मानतो ना. कुठं नाही म्हटलं आम्ही, समीर कदम म्हटल्यानंतर कोकणातलं एक मोठं नाव. एक गाण्यामध्ये त्यांची लटक चांगली आहे, बोलण्यामध्ये लटक चांगली आहे. पण आपण काय बोललं पाहिजे बुवा, याचं बुवा तुम्ही प्लीज माझ्यासाठी तेवढं मात्र करा. कारण संतांवरती बोलणं हे खूप चुकीचं आहे. मागच्या वेळी विषय झालो होतो मागच्या वेळी, मग असं विषय आहे ना. बाकी काय नाही, तुम्ही चांगलेच राहा आणि आयुष्यभर तुम्ही चांगल्या बाऱ्या करा. त्याच्यामुळे दुसऱ्याला डॉमिनेट नका करू. आता एका शब्दावरती एवढं मोठं किचाड होतं पण नाही. मी तुमचा चांगलं मानतोय, मी पहिल्यापासून सांगते. ते ठीक आहे, सुरुवातीला मी जरा बुवांना बोललो, पण वाईट बुवांना अजिबात बोललो नाही सुरुवात. कारण मला माहिती आहे की मध्ये बसलेली गरीब गाय आहे, ती कोणाकच बिचारात बोलणार नाही. ती ना माझ्याकडे बघणार ना, ते आपलं काम करणार नाही, बाजू होणार. त्याच्यामुळे ह्यांनी सांगितलं ह्या दोघांचा आता पेटणार. तसं त्याने अति केल्याने, त्याने काय केलं, बोलता 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 अति एवढा झालो जातो की त्याचाच भांडणार की आपण काय बोलतो. त्याच्यामुळे हरकत नाही. बुवा धन्यवाद. या ठिकाणी शिवतांडवासाठी एक फरमाईश आले.
प्रयत्न करतो. आणि ह्याला कोणी सांगितलं की पुंडलिकाचं व्यसन होता? कोणी काही वाचलं काय? कुठल्या वाचनात वाचला व कुठलं पुस्तक आहे? तड 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 तांडव करीसी, तड 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 तांडव करीसी, तांडव करीसी, तांडव करीसी. जगामध्ये गेला तो अभावी असले गले बलकल धिरा भुजंग मालिकांत वट्ट 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 वंदिनाथ वट्ट वर्पयंत मालिकांत कांत वट्ट तुला शिवम शिवम जगामध्ये हसन ब्रह्म नमंगली जगली लोक जीवन करी विराजमान भूतली रक्त रक्त किशोर चंद्र करे कधी मुचन मम धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमची छोटीशी ताई स्वरा हिच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं वार्षिकला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देखील माझ्याकडून 40 मिनिटाचा वेळ मी घेतला. बोने देखील 40 मिनिटे घेतली. त्या बोने 1 तास घेतला, हरकत नाही. पण आज ज्यांच्यामुळे हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण चालू आहे ते आपल्या या महाराष्ट्रातच नव्हे अख्ख्या जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. एका जोरदार टाळ्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज. कारण आज आपल्या अंगणातली तुळस आणि मंदिराचे कळस कोणत्यामुळे आहे तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यानंतर हा वारसा कोणी चालवला असेल, त्यांच्यानंतर हा वारसा चालवला तर त्यांचे सुपुत्र कोण? धर्मवीर संभाजी महाराज. परंतु एक शोकांतिक आहे की धर्मवीर संभाजी महाराज आपल्याला कळले कधी? जेव्हा छावा चित्रपट आला. त्याच्या आधी संभाजी महाराज कोण आहेत? ज्या राजाने, काही लोक थिएटरमध्ये गेली, छावा चित्रपट बघितला आणि रडायला लागले. एक विचार करा, एखादा पिक्चर बघून जर आपण रडू शकतो तर त्या राजाने आपल्यासाठी, आपल्या धर्मासाठी 40 दिवस त्या औरंगजेबासमोर फाटफाट बोलायचे म्हणून त्यांची जीभ कापली, डोळे वटारून बघायचे म्हणून डोळ्यात सळ्या घातल्या, अंगावरची कातडी सोडली, त्याच्यावरती मीठ सोडलं, तरी त्या राजाने आपला धर्म सोडला नाही. एवढा मोठा राजा आपल्या या भूमीवरती होऊन गेला आणि यांचा मान सन्मान राखणं आपण खूप गरजेचं आहे. आज त्यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलोय. म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक गाणं या ठिकाणी सादर करतो आणि गायला सुरुवात करतो. जिजाऊचं बाळ किल्ल्यावरी खेळ, जिजाऊचं बाळ किल्ल्यावरी खेळ, सह्याद्री पूर्ण जिंकला हो, सह्याद्री पूर्ण जिंकला. शिवबा छत्रपती जागला.
किल्ल्यावरी खेळ जिजाऊचा बाळ किल्ल्यावरी खेळ सह्याद्री पूर्ण जिंकला शिवबा छत्रपती जागला शिवबा छत्रपती जागला शिवबा हो छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर त्यांच्या प्रत्येक अक्षरामध्ये एवढी ताकद आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराज. छ म्हणजे छत्तीस हत्तीचं बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त शत्रूला करणारा, प म्हणजे परस्त्री माते समान मानणारा, ती म्हणजे या तिन्ही जगात वावरणारा. शिवाजी शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे त्याच्या वाणीमध्ये तेज आहे, जी म्हणजे जिजाऊचा प्रिय पुत्र. महाराज म म्हणजे या महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राष्ट्राचा हितचिंतक आणि ज म्हणजे या जनतेचा राजा. तो छत्रपती शिवाजी महाराज माझा, तो छत्रपती शिवाजी महाराज माझा, तो छत्रपती शिवाजी. बाकी मी काहीच बोलणार नाही भावांना, कारण त्याचं विमान ऑलरेडी उडालेला, तो माझं विमान पाडत चाललेलो. असा दे त्याचं त्याला लक्ष लाभ होऊ दे, त्याला किती विमानं उडवायची तू उडवू दे, पण विमान उडवताना आपलं विमान कधी खुश होतं याच्याकडे लक्ष दे. धन्यवाद. या ठिकाणी राणे साहेबांवरती एक गजर या ठिकाणी सादर करतो, कारण आज त्यांचा वाढदिवस आहे. एक फरमाईश होती, साग मद मनी ग मद मब ग मद मद मब मग ग मब ग मनी सा सा साग मनी जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हुआ. चांदण्याचे कोश माझ्या, चांदण्याचे कोश माझ्या, प्रियकरा धन्यवाद. त्यानंतर एक मंगलाष्टकाची फरमाईश होती, पुरी करतो आणि मग गजाला सहन करू.
शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान लाभो संतती संपदा बहुतुमा लाभो तई सद्गुण साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या वाबांधवा भूषण सारे राष्ट्र धुरीणाची कीर्ती करा उज्ज्वल नागायाश्रम हा तुम्हा वधूवरा भूया सदा मंगलम शुभमंगल आलेल्या मंडळीने जेवल्याशिवाय जाऊ नये असं समीर कदम बुवांचं म्हणणं आहे. बाकी नारायण राणे साहेब आपल्या निलेश राणे साहेबांवर एक गजर सादर करतो आणि गजराची सांगता करतो. दोन्ही बुवांना वेळ मिळाला पाहिजे. आता मी जेवढं बोललोय त्याच्यावर बारी अजून पेटणार. याच करा फक्त हा करा. गेलो आम्ही एकमेकात बोलून. तो माझं विमान उडवता मी त्याचं विमान पाडता. तुम्ही काय ट्रेन तरी चालवा मधी. आज निलेश राणे साहेब म्हटल्यानंतर एक महाराष्ट्रातलं तडफदार नेतृत्व ज्याच्या कारण आज राणे म्हटल्यानंतर त्या नावातच एवढा दम आहे. राणे राजासारखे राहणारे ते राणे पहिल्यापासूनच हे सांगतात की जिसमें है दम तो फक्त समीर कदम आणि तो सांगता जिसमें है दम ते फक्त कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम आणि ते 100% खरं आहे. आज आम्ही भजनात ज्यांना राजा म्हणून म्हणतो ते आमचे कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम त्यांचा जोरदार टाळ्या. कारण ती एक वेगळी धार होती. तो विषयच वेगळा होतो. आमच्यासारख्या बुवांना ते जमणारच नाही. आम्ही फक्त एकमेकांची विमानं कशी उडवायची त्याच्याकडेच ध्यान लक्ष द्यायचं. आमचं जमणारच नाही ती गोष्ट. याच्या पलीकडे आमचं भजन कधी गेलंच नाही. आणि हे आज सांगायची गरज काय. ह्याच्या पलीकडे आमचं भजन कधी जातच नाही. त्याच्या पलीकडे अभ्यासच नाही कोण करत आहे. फक्त 5 गाणी 20 आता 3च गाण्याचं भजन आहे. गजरापर्यंत झालं की विषय संपला. हे आपल्या घरात तो गावात मी कामात. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे पण तयारी काय. भारूड आता यांनी सांगितलं की परशुराम भाऊंचं भारूड म्हणण्याचा प्रयत्न मी करतो. पण ते पण काहीतरी ऐकलं पाहिजे. त्याच्या पण बाऱ्या काहीतरी झाल्या पाहिजेत 100%. म्हणून दुसऱ्याला बोललं कसं आहे मंडळी. दुसऱ्याला बोललंच म्हणजे भजन झालं का. 100% नाही. आपल्या स्वतःच्या जीवावर जो माणूस भजन करतो ना तो खरा बुवा आहे. आजच्या घडीला जो स्वतःची छाप पाडणार तो खरा बुवा आहे. दुसरा काय बोलतो त्याच्यावरती आपण बोलणार काही अर्थ नाही त्याला. त्याच्यामुळे आज राणे साहेबांवरती गजर वाईट फक्त एवढंच वाटतं. माझं काय वैयक्तिक कोणाशीच वाद नाही. फक्त आपण जे बोलतो ना त्याचं आपल्याला भान असणं मंडळी खूप गरजेचं आहे. उद्या लोकांनी आपल्या ऑलरेडी आपल्या भजनाला एवढी नावं पडलेत ना. आपण जेव्हा वरच्या ठिकाणी जातो ना पंढरपूर सारख्या ठिकाणी तेव्हा कोकणातली भजनं बघा भजन आहे असं आम्हाला बोलतात तेव्हा आमच्या डोळ्यातून पाणी येतं. त्या भजनाला अजून कुठेतरी गालबोट लागून एवढाच फक्त आमचा प्रयत्न आहे. बाकी त्याच्या पलीकडे आम्हाला काय बोलायचं नाही. निलेश राणे नाव तयारी ना
निलेश राणे नावतयांनी महाराष्ट्र गाजवला निलेश राणे नावतयांनी महाराष्ट्र गाजवला कोकणाच्या या भूमीवरती एक वाघ जन्मला कोकणाच्या या भूमीवरती एक वाघ जन्मला कोकणाच्या या भूमीवरती एक वाघ जन्मला राणे नावतयांनी महाराष्ट्र गाजवला निलेश राणे नावतयांनी महाराष्ट्र गाजवला कोकणाच्या या भूमीवरती एक वाघ जन्मला कोकणाच्या या भूमीवरती एक वाघ जन्मला कोकणाच्या भूमीवरती एक वाघ जन्मला 17 मार्च 81 साली जन्म तयांचा झाला 17 मार्च 81 साली जन्म तयांचा झाला राणे घराणे शाहीमध्ये दिव्य पुत्र जन्मला हो राणे शाहीमध्ये दिव्य पुत्र जन्मला हो राणे शाहीमध्ये दिव्य पुत्र जन्मला निलेश असे नाव ठेवणी आशीर्वाद घेतला निलेश असे नाव ठेवणी आशीर्वाद घेतला आई बापाची सेवा करणी मान त्यांनी राखला हो आई बाबाची सेवा करून मान त्यांनी राखला आई बाबाची सेवा करून मान त्यांनी राखला आमदार म्हणून प्रथम राजकारणात निवडून आला आमदार म्हणून प्रथम राजकारणात निवडून आला कोकणाच्या या भूमीवरती एक वाघ जन्मला कोकणाच्या या भूमीवरती एक वाघ जन्मला कोकणाच्या भूमीवरती एक वाघ जन्मला वडील नारायण राणे साहेब वाघ यांचे वडील नारायण राणे वाघ आहेत यांचे मित्रासारखे वागविले हे प्रेमाचे वडिलांचे मित्रासारखे वागविले प्रेमाचे वडिलांचे मित्रासारखे वागविले प्रेमाचे वडिलांचे मानकरी ठरले साहेब आमदारकीच्या पदाचे मानकरी ठरले साहेब आमदारकीच्या पदाचे मंत्री म्हणून मान मिळावा स्वप्नाचे सर्वांचे मंत्री म्हणून मान मिळावा स्वप्नाचे सर्वांचे मंत्री म्हणून मान मिळावा स्वप्नाचे सर्वांचे राजकारणात नाव कमवली कसा त्याने उमटवला राजकारणात नाव कमवली कसा त्याने उमटवला कोकणाच्या भूमीवरती एक वाघ जन्मला कोकणाच्या भूमीवरती एक वाघ जन्मला कोकणाच्या भूमीवरती एक वाघ जन्मला देवाची विनंती तुझला जोडोनी या कर उदंड आयुष्य लाभू दे साहेबांना हो कर उदंड आयुष्य लाभू दे साहेबांना हो कर उदंड आयुष्य लाभू दे साहेबांना हो कर कोकणाच्या सेवेसाठी जन्मले भूमीवर कोकणाच्या सेवेसाठी जन्मले भूमीवर निलेश राणे नावाचे घात त्यांच्या भरपूर
या ठिकाणी सन्मान्य संतोष मराठे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो. धन्यवाद. या ठिकाणी गद्याला सुरुवात करतो. फक्त एकच गोष्ट सांगतो की एखाद्याबद्दल बोलणं किंवा एखाद्याची चेष्टा करणं किती महाग असतं. कारण एक थोडक्यात सांगतो, ज्यावेळी एक थोडक्यात सांगून जातो शेवटचं काहीतरी चांगलं. कारण ज्यावेळी श्रीकृष्ण आणि त्याचे भाऊ यांनी काय केलं माहिती आहे मंडळी? यांनी काय केलं? साम, गद आणि मदन असे श्रीकृष्णाचे 3 भाऊ. त्यांनी काय केलं? जो साम होता, साम, त्याला साडी नेसवली, त्याच्या पोटात चिंतकं भरली, त्याच्या पोटात चिंतकं भरली आणि त्याला गरोदर बाईचं रूप दिलं एका मुलाला. आणि एक ऋषी तपश्चर्येला बसले होते, तेव्हा त्या ऋषीनं जाऊन विचारलं त्याला घेऊन की या मुलीच्या पोटातून काय निघेल. आता तो मुलगा होता, त्याच्या पोटात चिंतकं भरले, त्याला गरोदर बाईचं रूप दिलंय. आणि त्या ऋषीनं जाऊन विचारलं, ऋषी हो नाथ हो, या मुलीच्या पोटातून काय निघेल. आता त्यावेळेचं ऋषी हातात पाणी घेतलं आणि त्यांनी ओळखलं की हे तिघे पण माझी चेष्टा करतायत, माझी मस्करी करतायत. त्यांनी ओळखलं आणि सांगितलं की ह्या मुलीच्या पोटातून जे काही निघेल ना, तुमच्या वंशाचा नाश करून टाकेल. काय सांगितलं? तुमच्या वंशाचा नाश करून टाकेल. हे ऐकल्यानंतर श्रीकृष्णाला वाईट वाटलंय का? नदी किनारी जाऊन त्या सांबाचं पोट सोडून बघितलं, तेव्हा त्याच्यातून लांब लचक मुसळ बाहेर निघाला. आता हा मुसळ आपल्या वंशाचा नाश करणार असेल तर तो ठेवायचा कशाला, म्हणून त्या मुसळीचा त्याने भुगा केला आणि त्याला जी लोखंडाची वसवी होती ती पाण्यात फेकून दिली. पण एक लक्षात घ्या, ती वसवी एका कोळ्याला सापडली. तो कोळा, त्या कोळ्याने त्याचा भाला बनवला आणि तो भाला एक शिकारी घेऊन गेला. काय त्यांना शाप मिळाला होता की या मुलीच्या पोटातून जे काय निघेल ते तुमच्या वंशाचा नाश करेल. ती वसवी पाण्यात फेकली, ती कोळ्याला सापडली, त्याने त्याचा भाला केला आणि तो भाला एक शिकारी घेऊन गेला. आणि शेवटच्या क्षणाला भगवान श्रीकृष्ण वडाच्या झाडाखाली बसले होते, त्यावेळी त्यांच्या पायाची बोट हरणाच्या डोळ्यासारखी चमकत होती. काय झालं? हरणाच्या डोळ्यासारखी चमकत होती. आणि जो भाला घेऊन जो व्याध गेला, जो शिकारी गेला, त्याला वाटलं हरिण आहे आणि त्या दिशेने बाण सोडला आणि तो बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागला आणि श्रीकृष्णाचा अवतार कार्य तिथं संपलं. त्याचा अर्थ काय? की एखाद्या माणसाची आपण जेव्हा चेष्टा करतो ना, तेव्हा तो माणूस आपल्याला काय शाप देईल याचा आपल्याकडे भरोसा आहे. म्हणून अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या वंशाचा नाश झाला. गजा म्हणतोय, रामकृष्ण हरी या मंत्रावरती आपलं भजन आहे. रामासारखा आचार, कृष्णासारखा विचार आणि हरीचा उच्चार, हरीचा उच्चार आपल्या मुखातून नेहमी आला पाहिजे. म्हणून हा गजर म्हणतो, रामकृष्ण हरी नाम गाऊ भजनी मुखारे, रामकृष्ण हरी नाम गाऊ भजनी मुखारे. नामा विना न तरणो पाय, नामा विना न तरणो पाय, नामा विना न तरणो पाय. सांग पोथी पुराणे, नामा विना न तरणो पाय, सांग पोथी पुराणे, नामा विना न तरणो पाय, सांग पोथी पुराणे. त्रेतायुगी श्रीराम जन्मले, त्रेतायुगी श्रीराम जन्मले. द्वापारी कृष्णाने गेले, द्वापारी कृष्णाने गेले. सर्वश्रेष्ठ श्रीराम शांती संत मुखारे, सर्वश्रेष्ठ संत जगी शांती संत मुखारे.
दंडवता रत्नाकरी शिष्य घडून दिली पताका हाती कदमाच्या पाठी भर बघती भजन गाऊन अभिमानीला होती संतोषलीन तयाच्या चरणी भक्ती भावाने संतोषलीन तयाच्या चरणी भक्ती भावाने नामाविना न सर्व पार सांगते पोटी पुराणे राम कृष्ण हरी राम राम भजन मुखारे राम कृष्ण हरी राम राम भजन मुखारे नामाविना न सर्व पार सांगते पोटी पुराणे भरत विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई सावळे 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 विठ्ठल रखुमाई विठोबा रंगदेवते माते तुझा